हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बागेत फेरफटका मारणार आहोत. तर हे आहे लिटिल वूड नावाचं गार्डन. खूप छान आहे सकाळी सकाळी जॉगिंग करायला. 5:30-6च्या दरम्यान इथे खूप गर्दी असतं. हे यशोदानगर नागपूर एकदम मेट्रो आणि हिंगणा वानाडोंगरी हायवेच्या 2 मिनिट पण लागणार नाही इतक्या जवळ ते लिटिल वूड नावाचं गार्डन आहे. तिथे खूप प्रकारचे झाडे आहेत आणि कडुनिंब, हिरडा, महारूक आणि पक्षीसुद्धा आहे. सुंदर असं हे गार्डन सकाळी सकाळी जॉगिंग करायला खूप मस्त आहे. इथे माझी बहीण ही छोटी मस्त जॉगिंग करत होती. सकाळी सकाळचा आनंद घेत होती. पुष्कळ प्रकारची इथे झाडे असल्यामुळे तिथे हिरडा वगैरे होता पडून, तर माझ्या बहिणीने उचलला. घरी नेऊन आम्ही साफ करणार त्या हिरड्याला. खूप आनंद झाला, पण जॉगिंग सोबत आमचा थोडा फायदा पण झाला. वेचले आम्ही घरी नेऊन साफ करणार त्याला. आणि सकाळचं हे सनशाईन तर इतकं सुंदर सकाळी सकाळी इतकं मनमोहक दिसतं ते सनशाईन. पहाटेचं सनशाईन खूप सुंदर. म्हणून माझ्या बहिणीने जॉगिंगसाठी याच बागेची निवड केली. आणि ती अगदी तिच्या रूमच्या जवळ, म्हणजे तिचा मुलगा राहतो त्या कॉलेजमध्ये. यशोधरनगरला जवळच त्याचं कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये शिकतो. म्हणून त्यांनी ही रूम गार्डन जवळ असल्यामुळे हीच रूम पसंत केली त्यांनी. अगदी हायवेच्या 2 मिनिटाच्या अंतरावर. हे झाडे जे दिसत आहेत ते नवीन झाडाची नुकतीच झाडे लावण्यात आले. निसर्गाची काळजी घेणे हे खरोखरच चांगले कार्य आहे. ह्या झाडांना प्रत्येक झाडाला असं नंबर प्लेट दिलेला आहे. आणि हे जेवढे तुम्हाला असे पांढरे असे दिसून राहिले चिट्ट्या, आणि हे खात बघा, हे काळं खात टाकलेलं आहे. म्हणजे तिथं मुरमासळ लाल कलरची माती आहे तिथे. तर तिथे छान काळी माती आणि मिक्स खात टाकून तिथं दिलं. या बागेमध्ये फिरायला इतकं सुंदर वाटतं सकाळी सकाळी. एकतर पूर्ण हे ते वेळू दिसत आहे, बांबूचे झाडं लावलेले आहेत आणि हे प्रत्येक झाडाला नंबर दिलेले आहेत. आणि खूप प्रकारचे झाडे आहेत तिथे. खूप प्रकारचे झाडे आहेत, वेगळे झाडे आहेत तिथे. सकाळी खूप गर्दी होती तिथे आणि खूप सारे लोक प्राणायाम योगासन करत होते. पण मी त्यांना शूट नाही केलं, कारण बरं वाटत नाही कोणाला शूटिंग वगैरे करायला. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. आणि हे आहेत ब्ल्यूबेरी. ही ब्ल्यूबेरी त्यांच्या घरमालकाच्याच घरी लागलेली आहे. त्यांचा वरचा फ्लॅट आहे आणि हे त्या वरच्या फ्लॅटवरती येतं. हे हाताने तोडता येतं वरांड्यामधून ब्ल्यूबेरी. हे बघा, हे मला तर खूपच आवडते. हे अजून पिकायची आहे, तरी थोडं रेड कलर आलं तरी मला आवडते. मी माझ्या एका फ्रेंडच्या घरी आहे ब्ल्यूबेरी, आणि रेड आलेलं जास्त चांगलं वाटतं मला, कारण ब्ल्यूबेरी गोड होऊन जातं पिकल्यानंतर. तर ही थोडी रेड असली म्हणजे थोडं आंबट गोड वाटतं. खूप छान वाटतं हे ब्ल्यूबेरी. बघितली ब्ल्यूबेरी किती सुंदर आहेत. हे आपण घरी कुठेही लावू शकतो. याची कलम पण लागते ब्ल्यूबेरीची. तर हा होता आमचा सकाळचा बागेचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.